आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह। नमस्कार, मी तुकाराम साळुंखे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या स्वराज लाईव्ह या न्यूज चॅनल मध्ये स्वागत करतो। प्रेक्षको, पुण्यात भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची हत्या झाल्याची घटना घडल्याची बातमी सर्व प्रसार माध्यमावर वाऱ्यासारखी पसरली। ही घटना 9 डिसेंबर रोजी घडली होती। या प्रकरणी आता एक मोठं अपडेट समोर आलंय। सतीश वाघ यांच्या हत्येसाठी त्यांच्या पत्नीने सुपारी दिल्याचा धक्कादायक खुलासा या प्रकरणात आलाय। आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची हत्या करण्यासाठी त्यांची मामी मोहिनी वाघ हिने सुपारी दिली होती। या प्रकरणात आणखी एक आरोपीला अटक करण्यात आली। त्याचं नाव अक्षय जवळकर असं आहे। अक्षय हा सतीश वाघ यांच्या मुलाचा मित्र आहे। अक्षय आणि मोहिनीत प्रेम संबंध निर्माण झाले होते। याची भणक सतीश वाघ यांना लागली होती, त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होत होते। त्यामुळे अक्षय सोबतचे अनैतिक संबंध जगजाहीर होऊ नये म्हणून तिने नवऱ्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला। अक्षय जवळकरचे आई वडील 2001 साली सतीश आणि मोहिनी वाघ यांच्या फुरसंगीतील खोलीत भाड्याने राहायला आले होते। त्यावेळी अक्षय फक्त 9 वर्षाचा होता। अक्षयचं नेहमीच मोहिनी आणि सतीश यांच्या घरी जाणं येणं होतं। मोहिनीने अक्षयच्या मदतीने सतीश वाघच्या हत्येचा कट रचला होता। त्यानंतर अक्षयने त्यांच्या मित्रांना देखील यात सामील करून घेतलं। मॉर्निंग वॉक साठी गेलेला सतीश वाघ यांचं त्यांनी अपहरण केलं। केवळ 15 मिनिटांमध्ये 70 वार करत वाघ यांची निर्गुण हत्या करण्यात आली। त्यानंतर पैशासाठी अपहरण केल्याचा बनाव करण्यात आला। या प्रकरणी तपास करत असताना पोलिसांनी मोहिनी आणि अक्षय ह्या दोघांचीही पार्श्वभूमी तपासली। पोलीस तपासात वाघ यांच्या एका जवळच्या व्यक्तीने मोहिनी आणि अक्षय मध्ये 11 वर्षापासून संबंध असल्याचं पोलिसांना सांगितलं। याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला। मोहिनीने सतीश वाघ यांची हत्या करण्यासाठी 5 लाख रुपयांची अक्षयला सुपारी दिली होती। अक्षयला आधीच 1.5 लाख रुपये देखील दिले गेले होते। आतापर्यंत मोहिनी वाघ, पवन कुमार शर्मा, विकास शिंदे, आतिश जाधव, अक्षय जवळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अत्याचारी मोगलांना गाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये पुन्हा नव्याने घडवूया अन्यायाविरोधात नवी क्रांती, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, गोरगरीब जनतेचा। तुम्ही पाहताय आपल्या हक्काचा आवाज स्वराज लाईव्ह न्यूज चॅनल।